नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता श्वास महाराष्ट्राचा म्हणजे काय? तर आपण सगळ्या संकटांना सामोरं जातोय आणि सगळ्या प्रकारच्या विकासाला देखील आपण अनुभवत आहोत. हो. म्हणजे आर्थिक, सामाजिक, पर्यावरण म्हणजे शाश्वत विकास. तर या शाश्वत विकासाच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये अनेक घटक काम करत असतात. व्यक्ती स्तरावर काम करतात, संस्थात्मक स्तरावर काम करतात, शासन स्तरावर काम करतात. मग अशांबरोबर मैत्री करणं त्या अर्थाने तीही विकास पत्रकारिता म्हणून हे अप्रतिम मीडियाचं प्रमुख ध्येय आहे. आणि त्यात अलीकडच्या काळामध्ये शाश्वत विकास ध्येय केंद्रित विकास पत्रकारिता हे अप्रतिम मीडियाचं मिशन आहे. आणि या काळामध्ये मग मारुती बनसोडे यांच्यासारखा एक अतिशय धडपडा सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक नेता, जो गेल्या 25 वर्षांपासून तन मन सगळं झोकून काम करतोय. परिवर्तन सामाजिक संस्था मारुती बनसोडे यांनी स्थापन केलेली आहे. आणि मग त्यांची दखल ही घेतलीच पाहिजे. या अर्थाने आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. आता कसं आहे की प्रस्तावना जर करायला गेलं मारुती बनसोडे यांच्याबद्दलची, तर त्यांचे दोन तप ज्या पद्धतीने अथकपणे त्यांनी सातत्य राखलेलं आहे त्यांच्या कामामध्ये. जवळपास 2000 साली त्यांनी त्यांचं काम सुरू केलं आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचा आता वेलू त्या अर्थाने गगनावर गेलेला आहे. तर मारुती बनसोडे, की तुम्ही आता तुमच्याविषयी सांगा, तुमच्या कामाविषयी सांगा. आणि तत्पूर्वी मी दर्शकांना अशी विनंती करत, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अप्रतिम मीडिया ही पत्रकार संस्था आहे. AM 2032 लाईव्ह म्हणजे अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने, हा असा मोठा कार्यक्रम आहे. 2010 मध्ये ज्यावेळेला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अप्रतिम महावक्ता नावाचा पूर्ण राज्यभर कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आता ज्या वेळेला 15 सप्टेंबर 2015 रोजी युनायटेड नेशननी ठरवलं की जागतिक ध्येय म्हणजे गरिबी निर्मूलनापासून जागतिक भागीदारीपर्यंत हे ध्येय करायचे आणि त्याचं स्थानिकीकरण झालं पाहिजे. मग आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं आणि बनसोडे, मारुती बनसोडे यांच्या कामाविषयी जर बोलायचं झालं, तर ते ज्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्गला ते काम करतात. तर धाराशिव जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे, म्हणजे ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट आहे. त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट बरोबर. गोलच्या हिशोबाने जे नीती आयोगाने जी डिफाईन केलेली व्याख्या आहे, डिफाईन केलेलं आहे की धाराशिव हे आकांक्षी जिल्हा आहे. म्हणजे तिथं प्रगती अजून होतीये हळू हळू हळू, अशा पद्धतीचं आहे. आणि तिथं गरज आहे आणि ती गरज लक्षात घेऊन मारुती बनसोडे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते काम करतात. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मारुती, तुम्ही आता सांगा की तुमची सेवा, सामाजिक सेवा कशी सुरू झाली आणि आज तुम्ही दोन तपानंतर कोणता टप्पा गाठलेला आहे? नमस्कार. मी मारुती. मुळात माझं छोटंसं गाव नवरूपेक्षा पुढे 15 किलोमीटरवरती बोरगाव तुपाचे म्हणून आहे, तिथं माझा जन्म झाला. मी सुरुवातीच्या काळामध्ये 10 वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी 10 वर्ष काम केलं. हे काम करत असताना तुळजापूर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम ज्या वेगात मी सुरू केलं, त्याचं कारण होतं की आमच्याकडे चिवरी नावाचे गाव आहे आणि तिथं चिवरीच्या महालक्ष्मीची यात्रा मोठी भरत होती. तिथं हजारो कोंबडे, बकरे, रेडे कापले जायचे आणि रक्तामासाचा चिखल व्हायचा. तिथं अनेक पोतराज यायचे जे देवीच्या नावावर सोडले जातात. ते भीक मागत फिरत असतात. देवीबरोबर त्याचं लग्न होतं. तो अंगावरती आभरण चढवतो आणि मग असे पोतराज ते यात्रेत फार मोठ्या संख्येने यायचे. मी त्या यात्रेत 10 वर्ष सातत्याने जात असताना माझ्या लक्षात आलं की आपण ह्याचा एक सर्वे केला पाहिजे. आणि मग मी तो सर्वे केला आणि त्या सर्वेतनं माझ्या लक्षात आलं की पोतराज ही प्रथा केवळ अनुसूचित जातीतील काही ठराविक जातीमध्ये आहे. तेही ज्याच्या घरात शिक्षण पोचलेलं नाही. प्रचंड अंधश्रद्धा आहे. आजोबा पोतराज होते म्हणून त्याचा मुलगा पोतराज, पुढे त्याचा मुलगा पोतराज सोडण्याची जी प्रथा होती, त्याचा एक अभ्यास केला
आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की सगळे पोतराज हे बनसोडे, कांबळे, देडे, मस्के, लोखंडे, सर्वदे, गायकवाड नावाचेच मला भेटायचे. एकही देशमुख, देशपांडे, जोशी, कुलकर्णी नावाचा पोतराज मला भेटला नाही. मी अधिक खोलात जाऊन त्याचं एक संशोधन करायचं ठरवलं आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पोतराज प्रथा, समस्या, उपाय, एक अभ्यास असा एक रिसर्च केला. आणि त्या काळात मला इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी, नवी दिल्लीची एक संस्था, जी जर्मनीची होती, ती भारतात काम करत होती, त्यांनी मला एक फेलोशिप ही दिली. पण त्याच्यातून मी हे काम सुरू केलं होतं. 4 ऑगस्ट 1996 ला तुळजापूर येथे मराठवाडा पातळीवरची पोतराज प्रथा निर्मूलन निर्धार परिषद आम्ही घेतली. आणि त्या परिषदेत आम्ही दीप काप प्रज्वलन करून किंवा फित कापून केलो नाही, तर प्रत्येक पाहुण्याच्या समोर एक एक याचा बॅकग्राऊंड आहे की पोतराज परिषदेची फलश्रुती म्हणून परिवर्तनची. आणि ऑक्टोबर 1996 स्टेशन मिळालं. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये वंचित शोषित घटकाच्या अनेक प्रश्नावरती आम्ही काम करत. संस्थेचा एक आता 28-29 वर्षाचा आलेख फार मोठा आहे. त्याच्यामध्ये जे मला फेलोशिप 2 वर्ष दिलं आणि जो माझ्याकडे अभ्यास झाला त्याच्यावर आधारित ज्या शिफारशी आल्या होत्या त्याच्यावरच एक प्रोजेक्ट मी तयार केला होता. आणि मग पोतराज अवेअरनेस अँड एससी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट मला मिळाला. त्यातनं आम्ही तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातल्या घरी जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना त्या प्रथेतनं बाहेर काढलं. आणि आज अनेक मुलं आजपर्यंत मी 152 पोतराजांचे आज मुंबई, पुण्याच्या वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन आज चांगलं जीवन जगतायत. आणि मला आनंद याचा आहे की त्यातले काही पोतराज आता भेटतात. मी ते लहान असताना त्यांचे केस कापले, आता ते मोठे झालेत, लग्न झालं, मूल त्यांच्या कडेवर आहे. मी तुळजापूरच्या स्टँडवरती 2 वर्षापूर्वी थांबलो, अचानक तो पोतराज आला की ज्याचे मी तो लहान असताना केस कापलेले होते, तो येऊन माझ्या पाया पडला आणि म्हणला, ओळखलात का नाही सर? मी म्हणलं, नाही ओळखलं. नाही सर, तुमच्यामुळे तरी मी आज चांगला आहे, नाही तर इथंच भीक मागत फिरलो असतो. तेव्हा अशा अनेक आनंददायी प्रसंग अनुभवायला येतात. कारण अहोरात्र काम केल्याची एक पावती आहे आहे की मी 152 माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल केला. त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक पुनर्वसन करू शकलो, त्यांना बदलू शकलो. त्याच्यानंतर परिवर्तनच्या माध्यमातून आम्ही महिलांची बचत गट तयार केली, पंचायत राज आणि महिला, आणि 8 गावामध्ये आम्ही लीडर महिला शोधल्या. लीडर म्हणजे सोशल नेतृत्व करू शकणाऱ्या. आणि त्यांना आम्ही 1.5-2 वर्ष वेगवेगळ्या विषयाचं प्रशिक्षण दिलं. 400 लीडर तयार. 400 लीडर नंतर पुन्हा त्या 400च्या 1200 महिला या विषयाला धरून ते पुढे येऊ लागल्या. म्हणजे ते ग्रामसभेत जाऊ लागल्या, प्रश्न मांडू लागल्या, पंचायतीत जाऊन आपला हक्क बजावू लागल्या. हे बोलण्याचं धाडस त्याच्यामध्ये आम्ही निर्माण केलं. पहिला ग्रामपंचायतच्या सदस्य झाल्या, कोणी उपसरपंच झाल्या, कोणी सरपंच पण झाल्या. आणि नवजून नगर परिषदेची नगराध्यक्ष सुद्धा ही परिवर्तन संस्थेने स्थापन केलेल्या पहिल्या बचत गटाची पहिली अध्यक्ष ही नगराध्यक्ष झाली. आणि त्यांचा जेव्हा त्यांचा सत्कार केला तेव्हा त्यांनी जाहीर सभेत कार्यक्रमात सांगितलं की परिवर्तनमुळे माझ्यात परिवर्तन झालं. तर हे परिवर्तनचं काम असं विस्तारत गेलं. शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. 4 गावामध्ये तयार करून त्यांना त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. बचत गट 200-250 गट आम्ही तयार केले. पुन्हा ते शासनाच्या योजनेत आता ते मर्ज झाले, कारण आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही. आणि सरकारची उमेद नावाची योजना आहे, तर तुम्ही तिकडे फायदा घ्या म्हणून त्यांना आम्ही तिकडे वर्ग केला. आज अनेक गट सक्षमपणे उभे आहेत. नाबार्ड बरोबर आम्ही 25-50 गट केलेली होते. माविम बरोबर 29 गट केलेले होते. जलस्वराज्य प्रकल्पात आम्ही जवळपास 100 गट केलेले होते. असे भरपूर गट तयार केले. उद्देश हा होता की ज्या महिला कधी बँकेत जात नव्हत्या, गावात 2-2 बँका असूनही कधी महिला बँकेत जात नव्हत्या त्या काळामध्ये, त्या काळात आम्ही गट निर्माण केल्यानंतर किमान 20-25 महिला दररोज बँकेत दिसायच्या. ते बँकवाले म्हणायचे, अहो याच्या आधी कधी महिला येत नव्हत्या, हे तुम्ही काय सुरू केलं? एक अशी चळवळ सुरू केली. आणि ग्रामसभेला सुद्धा महिलांना प्रमोट केला. मी तुम्ही जा तिथं बोला, महिलासाठी स्वतंत्र ग्रामसभा आहे, महिला सभा आहे, तिथे तुमचे प्रश्न जात नसाल तर तिथं मुख्य ग्रामसभेमध्ये तो पटवून देण्याचं आम्ही काम केलं. कारण 73व्या घटना दुरुस्तीचा जो अधिकार लोकांना मिळालेला आहे,
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. फार चांगला कायदा आहे, पण कायद्याने सगळे प्रश्न मिटत नाहीत. कायद्या जे कायदा लोकांच्या घराघरात पोचला पाहिजे, आणि म्हणून त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. तुळजापूर तालुक्यातल्या एक 50 गावामध्ये तरी आमचा असा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. आता आम्ही 15-20 गावामध्ये ठरवून काही लोकांच्या सोबत काम करतोय. विधवा, निराधार, परित्यक्ता, एकल महिला यांचे प्रश्न फार गंभीर आहेत. तर या प्रश्नावर आता आम्ही 10 गावं निवडून तिथे एक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. त्याचा अभ्यास करून आम्ही त्यांचं आर्थिक आणि सामाजिक स्तर काय आहे आज, आणि त्यांना या स्थितीतनं पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल. शासनाच्या अनेक योजना आहेत, पण नाही त्या पोहोचवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. हा टप्पा तिथपर्यंत आहे. त्याच्यानंतर हे परिवर्तनच्या कामाच्या माध्यमातूनच सगळ्या शासकीय यंत्रणेबरोबर संपर्क चांगला माझा आला. आणि म्हणून 14वा वित्त आयोग जेव्हा सुरू झाला, तेव्हा पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुरुडचे कल्याणी सर होते. त्यांनी लगेच सीओ साहेबांना शिफारस केली की आसिफ मुल्ला सास्तूरची आणि मारुती बनसोडे ह्या दोघांना यशदाला ट्रेनिंगला पाठवा. आणि मग आमच्या धाराशिव जिल्ह्यातनं आमची दोघांची निवड झाली. आणि मग आम्ही ते 14 वित्त आयोगाचं प्रशिक्षण घेतलं. आमचा गाव आमचा विकास, आणि आमच्या जिल्ह्यातल्या 622 ग्रामपंचायती आहेत, 8 तालुके आणि 622 ग्रामपंचायती. प्रत्येक सरपंचाला, प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, बीडीओ, सहाय्यक बीडीओ या लोकांना प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि त्यामुळे आमच्या यंत्रणेशी अतिशय जवळचा संपर्क आला. तेव्हापासून यशदाशी जोडला गेलो पुण्याला. आता 20-25 प्रशिक्षण त्यांचे आम्ही घेतले. आम्ही 3 दिवस इथं ट्रेनिंग घेतो यशदामध्ये, आणि जाऊन जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देतो. आणि त्यानंतर जिथं जिथं सरपंच आम्हाला बोलवतील की आमच्या गावात तुमची गरज आहे, तुम्ही एकदा येऊन ग्रामसभा घ्या, गाव गाव सभा, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतो. अशा पद्धतीचं काम आमचं हे सुरू असतानाच, म्हणजे आता 14 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगामध्ये आम्ही काम केलं. आमचा गाव आमचा विकास, ग्रामपंचायत समिती विकास आराखडा, जिल्हा परिषद विकास आराखडा, पंचायत निर्देशांक विशेषांक पीडीआय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये पण मास्टर ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि यशदाकडनं एनआयआरडी हैदराबादला या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या जे भारत सरकारने 9 थीम मध्ये रूपांतरित केलेलं आहे, त्यातली पहिली थीम जी आहे त्या थीमसाठी मी हैदराबादला पण जाऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे. कारण जागतिक स्तरावरती जे 17 ध्येय आहेत, ते 17 ध्येय भारत सरकारने 9 थीम मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. आणि या 9 थीम कम्प्लीट झाल्या तर 17 ध्येय साध्य होतात. तेव्हा या 9 थीमच्या माध्यमातून भारतातल्या प्रत्येक गावागावात हा संदेश देण्याचं काम सुरू आहे. तसं ही एक चांगली संधी आम्हाला आमच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा, म्हणजे सोलापूर, लातूर, जिथे जिथे मला बोलवतात तिथे मी जातो. आणि जिल्ह्यामध्ये तर पूर्ण जिथं संधी आहे तिथं हे काम मी करत आहे. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या सगळ्या थीमचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यातल्या पहिल्या थीमसाठी मात्र मी नॅशनल लेवलला, म्हणजे एनआरडी हैदराबादला जाऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि तो माझ्या फार जीवाभावाचा विषय आहे की गरिबी निर्मूलन. कारण आम्ही ज्या गरिबीतून आलेलो आहोत, वाढलेलो आहोत, दुष्काळ पाहिलेला आहे, किती लोकांचे हाल होते, तेव्हा हा मला फार जवळचा जिव्हाळ्याचा विषय वाटला. आणि त्या विषयावरती अतिशय झोकून देऊन काम सध्या मी करत आहे. हे बघा मारुती, काय प्रश्न बघा सर? आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे हो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे 1 नंबरचं पॉवर्टी इरेडिकेशन, याला जी अलाईन सर. अनेक ध्येय साध्य होण्यासारखे अनेक ऑब्जेक्टिव्ह साध्य होतात. त्याच्यामुळे याला जास्त हो. महत्व आहे. मग केंद्राच्या योजना, राज्य बरोबर. शासनाच्या योजना, सामाजिक योगदान, बरोबर. खाजगी क्षेत्राकडून होणारं योगदान, या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण प्रामुख्याने आपला या प्रोजेक्टचा श्वास महाराष्ट्राचा या आवाज कट झाला. हो. अप्रतिम मीडियाचं एक उद्दिष्ट हो. आहे की हे जे गरिबी निर्मूलन आहे याचं स्थानिकीकरण किती झालेलं आहे हे महत्वाचं आहे. हो. म्हणजे मग तुमच्या गावामध्ये पिवळे रेशन कार्ड धारक किती आहेत, येस सर. व्हाईट हा. किती आहेत, तुमचे केशरी किती रंग हो. आहेत, हम्म. इथपासून सगळा विचार झाला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला धाराशिव बरोबर. जिल्ह्यासारखा एखादा जिल्हा आणि तुळजापूर सारखा एखादा तालुका, याच्यापर्यंत हो. काय डेटा आहे, कशा पद्धतीने, कारण जर आपल्याला त्याच्यातून जरा फ्रंट रनर व्हायचं असेल या जिल्ह्याला, तर महाराष्ट्रामध्ये हो. पुढं पुढं अजून यायचं असेल तर बऱ्याच गोष्टींवर हम्म. म्हणजे ओव्हरकम करावं लागणार आहे, त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे लैंगिक समानता आहे, बरोबर. शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे,
रोजगार निर्मिती हो. आहे, शाश्वत गाव आहे, शाश्वत शहर आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ते पॅरामीटर भरपूर आहेत. तर मला तुमच्याकडून हे बरोबर आहे. सांगायचं आहे की गरिबी निर्मूलन हे जे तुम्ही हा, ट्रेनिंग घेतलेलं आहे, तुम्हाला गल्ली ते हो. दिल्ली याची सगळी जाणीव आहे, तुम्हाला तुम्ही हो. प्रत्यक्ष त्या कामातून गेलेला आहात. तर तुम्हाला असं काय हो. वाटतं की सध्या लोकप्रतिनिधी असतील, समजा आजचे पालकमंत्री घ्या, प्रताप सरनाईक कोण आहेत पालकमंत्री? तेच आहेत ना? कोण आहेत? प्रतापजी सरनाईक. हा. त्यांची आणि तुमची कधी भेट झाली का? हो, आमच्या जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना भेटलो होतो आणि रेस्ट हाऊसला भेट घेऊन त्यांना एक निवेदनही दिलेलं होतं. त्याच्यानंतर बोला. भेटूया परत एकदा पुढच्या मीटिंगला, पण त्यावेळेस मी पुण्यात मग होतो. हो, भेट त्यांच्यात आणि झालेली आहे, माझं तुमच्यात कधी, बोलणं झालेलं आहे. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये हा विषय कधी झाला का, या शाश्वत विकास ध्येय संबंधी? किंवा तुमच्या हा. कलेक्टरशी कधी बोलणं झालं का तुमचं? आणि हो हो सर, आमचे डॉक्टर सचिन ओंबासी साहेब याच्या आधीचे कलेक्टर होते, त्यांची माझी बऱ्याच वेळा भेट व्हायची. हं, आताचे आमचे नवीन कलेक्टर जे आलेले आहेत, कीर्ती किरण पुजार साहेब, यांची 2 वेळा भेट घेतली. हं. कळंब तालुक्यातल्या 31 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य होतं आणि त्या गावाला कायमस्वरूपी टँकर लावला जात होता. तर तो टँकर कायमचा बंद व्हावा ह्याच्यासाठी एक संकल्पना मी त्यांना मांडली होती, की आपण त्या गावामध्ये काम करणार आहोत परिवर्तनच्या वतीने, आम्हाला तुम्ही एक पत्र द्या. आणि त्यांनी नाही नाही, ताबडतोब हे बघा, आम्हाला माझा प्रश्न नीट ऐकून घ्या तुम्ही. हे शाश्वत हा, विकास बोला सर. ध्येय आपण किती साध्य जी. केलेले आहेत? जिल्ह्याची हो. आकडेवारी काय सांगते? जिल्ह्याचं जे आर्थिक व सामाजिक समालोचन दरवर्षी ते कागद ते काळे करतात, ते 200-300 पानाचं ते करतात. करून टाकतात. तर त्याच्या बरोबर आहे. संबंधी आपण काय प्रगती केली पाहिजे? उत्पादकता हो. कशी वाढली पाहिजे योजनांची? आता आपण गरिबी निर्मूलन हाच विषय बोलतोय ना फक्त. नाही तर नाही, त्या बरोबर बरोबर संबंधीच्या आहे अगदी. योजना, मग या संबंधी हो. तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे हैदराबादला, मग तुम्ही जी जी जी. कलेक्टरशी या संबंधी बोललेला आहात का? तुमच्या नाही, पालकमंत्र्याशी बोललेला आहात का? तुमचा आमदार कोण आहे तिथं, कोण आहे ते? अं, आमचे आमदार राणा जगजित सिंह पाटील राणा साहेब आहेत. जगजित. बरोबर. हो. आता हे हो. सगळे महान नेते, लोकप्रतिनिधी तुमच्या अवतीभोवती आहेत काय? तर आहेत आहेत. हो. त्यांनी कधी स्वतःहून असा विषय काढला का या शाश्वत विकास ध्येयाचा? नाही, कसं आहे, शासनाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जेव्हा ते उपस्थित राहतात, चर्चा होते, तेवढ्यापुरती बाकी यंत्रणेला जी जी जबाबदारी वाटून दिली त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. परंतु वैयक्तिक माझं ह्या विषयावरती असा वेगळा वेळ घेऊन चर्चा झाली नाही. पण माझा आता आहे की आता आपल्या 5 वर्षा 14 वित्त आम्ही काय अचीव्ह केलं, 15 वित्त काय केलं, आणि आता उर्वरित काळासाठी आम्ही आमच्या जिल्ह्याचा आम्ही त्याला आराखड्यामध्ये आम्ही मांडणी केलेली आहे की आपण फक्त आमचा जिल्हा हा तसा फार उपेक्षित आहे, कारण एमआयडीसी नाही, उद्योगधंदे नाहीत, मोठ्या प्रमाणावरची धरणं नाहीत, उद्योगधंदे कुठले नाहीत, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. जे काही छोटे छोटे बजेट गाव पातळीवर येणारा जो वित्त आयोगाचा निधी आहे, तेवढ्या एका वित्त आयोगाच्या निधीवरती त्या गावाचा विकास होणार नाही. हे त्यामुळे त्यांना हे सपोर्टिव्ह जो निधी हे लागणार जे आहे. आहे मारुतीराव, आता हा. हे सगळं तुमचं परिवर्तनचं काम, वित्त आयोग, हो. ग्रामसभा, हो. पालकमंत्री, हे ते तर सगळं तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळता, तुम्हाला सगळं माहिती आहे. मला Yes. असं, हो. मी हे काय विचारतो तुम्हाला, की असं सगळे जे हा. घटक आहेत, हो. जसं अप्रतिम मीडिया ही पत्रकार संस्था आहे, मग जी. पत्रकार हम्म. सगळ्या घटकांना एकत्र आपण करतोय. तुम्ही त्या www.apratimmedia.in या वेबसाईटवर बघा की जी सर. कॉर्पोरेट खाजगी क्षेत्रासाठी एक फोरम आहे, राजकीय हो. व्यक्ती राजकीय पक्षांसाठी एक फोरम आहे, एनजीओ बरोबर. आणि शासनाचे हो. वेगवेगळे विभाग त्यांच्यासाठी एक फोरम आहे. एक त्याच्यानंतर फरक तुम्ही आहे. हो. आता अंधश्रद्धा वगैरे ते बाजूला ठेवा, पण स्पिरिच्युअल, आध्यात्मिक, हो. त्याला कुठला धर्म जात अंधश्रद्धा काही नसतं. नाही नाही तर नाही, बरोबर आहे. त्यासाठीचा एक फोरम आहे. त्याच्यानंतर तज्ज्ञ लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले, हा. शिक्षण, पर्यटन, हो. पर्यावरण, आरोग्य वगैरे वगैरे, सगळ्या कृषी क्षेत्र, हो. त्यांच्यासाठीच एक फोरम बरोबर केलेला आहे. आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की बरोबर. तुम्ही आता हे एवढं तुमचं कनेक्ट आहे, तर तुम्ही तुमचं काम हो. परिवर्तनचं म्हणा किंवा शासनाचं म्हणा किंवा प्रवीण प्रशिक्षक हो. म्हणून तुम्ही जे काम करता ते वाढवण्यासाठी या घटकांना तुम्ही कायमस्वरूपी
सोबत ठेवणं गरजेचं आहे. पुढचे 8 वर्ष आपल्याला काम करायचं आहे अप्रतिम मीडियाच्या या प्रोजेक्टमध्ये. आणि त्याच्यातून आपण जे धाराशिव जिल्हा आकांक्षी आहे, तर त्याला आपल्याला जास्त गुण मिळवायचे, स्कोअर वाढवायचा आहे त्याचा एसडीजी स्कोअर काय. तर त्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युट करायचं सगळ्यांना सोबत घेऊन. सांग माझी मीटिंग चालू आहे म्हणून. मी एवढं एक तळमळीने एवढं 25-30 वर्षापासून काम करताय, तर आता पुन्हा एकदा शेवटचा तुम्हाला विचारतो, एकच प्रश्न विचारतो की हे जी जी. शाश्वत विकास ध्येय, मला बाकीचं काही सांगू नका. तुम्ही हा. अतिशय ते उत्तम काम केलेलं आहे बरं का. बरोबर. म्हणजे हम्म. तुमचं सरकार, जिल्हा कार्यालय वगैरे ते सगळं अतिशय उत्तम काम झालेलं आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पालकमंत्री एकदम हुशार, आमदार हुशार, काय सगळेजण एकदम, सगळं छान आहे. फक्त आपल्याला हो. काय आहे की आपल्याला गरिबी निर्मूलन हे एकच पॉइंट पकडलेला आहे मी. त्याच्याशी अलाईन बर. जेवढ्या योजना आहेत, त्या हम्म. योजना जेवढ्या फलद्रूप होतील तेवढं काय बाकीचे ध्येय साध्य होतील. त्याच्या संबंधी डायरेक्ट कम टू रिझल्ट काय, तर त्या रिझल्ट चांगला यावा यासाठी तुम्हाला अप्रतिम मीडिया, आपण ज्या वेळेला म्हणतो निर्भीड पत्रकार आणि एसडीजी वॉरियर, विकास सैनिक काय, जी. त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक तपशिलासह काम करायचं आहे. आता कसं आहे की हो. मनरेगा किंवा अमुक विशिष्ट हम्म. योजनांचं सोशल ऑडिट होतं, बाकीच्या हो. योजनांचं होत नाही काय. त्याच्यानंतर बरोबर. ग्रामसभा तुमच्याकडे जर हो. होत असतील तर अतिशय आनंदच आहे. नसतील होत तर त्या कागदावरच्या ग्रामसभा बोलल्या पाहिजेत, आपण लोकांना एकत्र केलं पाहिजे. वॉर्ड सभा होतात का, अमुक होत आहे का. आता तुम्ही 73व्या हो. घटनेचा उल्लेख केला त्या कलमाचा काय. हे हे सगळं आपल्याला पत्रकार म्हणून बरोबर. काम करायचं आहे याच्या पुढं. म्हणजे तुम्ही सामाजिक काम तर हो सर, करतच बिलकुल. आहात काय. आणि ते करत असताना हम्म. तुम्हाला सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला काही अशा अडचणी बरोबर. येतील त्यावेळेला तुम्हाला वाटलं "वा, आम्हाला पत्रकार म्हणून काम करायचं नाही, आम्हाला फक्त सोशल वर्कर म्हणून काम करायचं आहे", तर आपण इतर पत्रकारांची, नळदुर्ग असेल किंवा तुळजापूर असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल, हो. त्यांची मदत आपण घेऊ शकतो. कारण अप्रतिम मीडिया कुठल्याही म्हणजे सगळ्या नाही, मी संस्थांशी पत्रकार कनेक्ट आहे. पण. असं काही आपल्यावर बंधन नाहीये. आलं का लक्षात. नाही, मला आणि पत्रकारितेचा पण अनुभव आहे. पत्रकार पण काम करू मूळ शकतो. हा. मूळ आपण काय आहे, 2010 पत्रकार. मध्ये आपण बीट अवॉर्ड हो. दिलेले आहेत. 2010 पासून आतापर्यंत आपण देत आलेलो आहोत. कृषी, पर्यावरण, वेगवेगळ्या बर. याच्यामध्ये पत्रकार जे काही बातम्या देतात, ग्रामीण वार्ताहरापासून हो. संपादकापर्यंत विश्लेषण, तर ते लक्षात घेऊन आपण ते पुरस्कार बर. देत आलेलो आहे. चौथा स्तंभ विशेष हम्म. पत्रकारिता पुरस्कार हे त्याचं नाव आहे. तुम्ही ती बर. www.apratimmedia.in ही वेबसाईट सगळी बघा, वाचा ती. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे बघतो सर. बरं का. आणि हो. आपल्याला अतिशय कॉन्क्रीट, अतिशय जबाबदारीने आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम करायचं. आपल्याला असं काय त्याच्या वाकड्यात घुसायचं नाही. नाही नाही, परंतु बरोबर. आपल्याला आपण लिटरेट नाही केलं नाही पाहिजे. नाही. आपण लोकांना लिटरेट केलं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या हो. शिक्षण क्षेत्र एवढं मोठं आहे, त्यांना लिटरेट केलं पाहिजे. सगळ्यांना आपण अवगत केलं पाहिजे हे काय एसडीजी. आता 10 वर्ष झाले आपल्याला हम्म. काय, 10 वर्ष गेले हो. ना, 2015 पासून गेले गेले दोन 10 हजार वर्ष गेले. पंचवीस पर्यंत. आता किती राहिले वर्ष. हम्म. आता 5 वर्ष आता राहिले काय, 2030 5 वर्ष पर्यंत. राहिले. हे युनायटेड नेशनचा बरोबर. एजेंडा आहे, एसडीजी एजेंडा 2030 काय. आपले पंतप्रधान हो. नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास काय. आणि 193 हो. देशामध्ये हा. आपला नंबर कितवा आहे भारताचा, कितवा आहे. हो. भारताचा नंबर कितवा आहे 193 देशांमध्ये. आपला 132 नंबरला काय दिलं होतं आपण. मग बघा बरं, तुमची जीभ अडखळली की नाही काय. आता तो आपण कसं वसं आलंय 99 पर्यंत, 100च्या आत, म्हणजे 98 देश आपल्या पुढे आहेत ना. मग हे जे तुम्ही काम करता, पोतराज, महिला बचत गट, अमुक तमुक, हे सगळं तुम्ही हार्वेस्टिंग, शाश्वत शेती, किती मोठं काम केलेलं आहे तुम्ही काय. हो. मग ते काम जर येस. त्याचं काउंट झालं नाही काय, तर त्याला येस. काय अर्थ आहे हो. का. म्हणून आपण निदान बरोबर आहे आपलं सर. रेकॉर्ड चांगलं केलं पाहिजे, सगळ्या घटकांना बरोबर घेतलं पाहिजे. आणि हे तुम्हाला काम हम्म. पुढं करायचं आहे. तर मला पूर्ण खरंय सर. खात्री की तुम्ही ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करणार आहात. आणि तुम्ही आता मी बरोबर. बोलत होते की तुम्हाला पत्रकारितेचं पण अंग आहे.
त्याविषयी सांगा. हो. आणि शेवटच्या 3 मिनिटांमध्ये मला सांगा, आपली वेळ संपत आलेली आहे. काय, हो. 3 ते 4 मिनिट आहेत. त्याच्यामध्ये हे सांगा की हो. तुम्ही हा प्रोजेक्ट लक्षात घेऊन पुढे काय काय करू शकता. कारण आपल्याला अगदी साधं माहिती पत्रक छापण्यापासून पेपरच्या पुरवण्या काढणं, टीव्ही वेगवेगळ्या स्टोरीज करणं, युट्यूब करणं, हे सगळं हो. आपल्याला करायचं आहे. काय, कार्यक्रम करायचे आहेत हो. वेगवेगळे, लोकांपर्यंत प्रत्येक माणसाला माहिती झालं, अरे काय ते एसडीजी, गरीब झालं. इंडियन मुलांना काय, काय हे हो. अमुक काय, शाश्वत विकास काय, सगळ्याला माहिती झालं पाहिजे. तर ते लोक कामाला लागतील. बरं, सगळेजण करतात, शाळांमध्ये करतात, हो. महाविद्यालयांमध्ये करतात, पण त्याला हे म्हणतात हे माहिती नाही त्यांना. मग हे कुठेतरी लिहिलं पाहिजे. बरोबर. त्याचा त्याचा केलं पाहिजे डेटा आपण त्यांच्या तयार आपण केला पाहिजे. त्याचा डेटा मी तयार करतो, यशोगाथा आपण तयार करू प्रत्येक गावातल्या सरपंचाच्या, हा. महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या, सगळ्या लोकांच्या, बचत गटाच्या महिलांना याच्याबद्दल काय कळलं, भूमीच्या गटाच्या महिलांना शाश्वत विकासाबद्दल काय समजलं, ह्याच्याबद्दल अशा लोकांच्या आपण डेटा करू, त्यांच्या यशोगाथा घेऊ, त्यांच्या काही लोकांच्या मुलाखती घेऊ आणि चांगली स्टोरी त्याची अगदी मुद्देसूद मांडणी करून आधी ते आपण आपल्यापर्यंत पोहोचू आम्ही. अगदी बरोबर बरोबर. हम्म. हो. हे करूया बिलकुल. याच्यावर मला ज्या आहेच हे डोक्यामध्ये, कारण आपण इतके वर्ष तळबळी करतोय, सांगतोय आणि सरकार इतकं घोषणा देतं, मोठ्या पेपरमधून मोठ्या जाहिराती असतात, पण लोकांच्या डोक्यात किती गेलं आणि प्रत्यक्षात किती उतरलं. कारण सगळ्यात मला स्वतःला सल वाटते, कारण मी स्वतः 2 वेळा ग्रामपंचायतला बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. ग्रामसभाच होत नाहीत, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ग्रामसभा होत नाही, त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, लोकांना कुठं प्रश्न मांडायचं हे कळत नाही. वार्ड सभा होत नाही, ग्रामसभा होत नाहीत, मासिक मिटिंगला निवडून आलेले लोक जातात फक्त. जे पडलेले लोक पॅनल असतं ते पुन्हा ग्रामपंचायतकडे फिरकत नाहीत. खरं तर ते लोक सतत आले पाहिजे, पंचायतमध्ये ग्रामसभेत पण आले पाहिजे. आम्ही सांगतो की इलेक्शन पुरतं तेवढं 15 दिवस ते सोडा. गाव सगळ्याच आहे, सगळ्यांनी मिळून गावाचा विकास करा. गावात इतक्या कमिट्या स्थापन करता येतात, त्यात सगळ्याला संधी द्या आणि सगळ्यांना संधी देऊन सर्वांचा सहभाग वाढवा. आणि मग कसं गाव विकास होत नाही बघू. ठराविक आमच्या महाराष्ट्रात उगं 7-8-10 गावच आम्ही नेहमी म्हणतो, पाटोदा हे भास्कर पेरे पाटलाचं, हिवरी बाजार पोपट पवारांचं, अहो ते रायगड जाऊ दे, आता जालना हे आहे. बघा, ते सगळ्या जगाला नावं माहिती झाले. पण आपण करू ते आता आपल्या इलमीन भागातलं आपले गाव घेतले, एखादा. हिवरे बाजार, अण्णा हजारेचं ते त्याचं ते. अरे तुमचं गाव कोणी हम्म. कुणी रोखलेलं आहे तुम्हाला? आपण मिळून हो. करायचं ना ते. नाही आता बरं का? करूया. आता आम्ही आता बिलकुल आमची जी 10 गावं आता कॉन्क्रीट आम्ही निवडलेली आहेत, हा. या 10 गावामध्ये आपल्याला हे बेसिक इन्फॉर्मेशन हम्म. हाऊस टू हाऊस जाऊन आम्ही घराघरात पोहोचवणार. बचत गटाच्या महिलांची मिटिंग, युवकांची मिटिंग, शेतकऱ्याची मिटिंग, या सगळ्याची घेऊन ग्रामपंचायत सदस्यांची मिटिंग, हम्म. ग्राम सभा, त्याच्यामध्ये जाऊन त्याचं पोस्टर प्रदर्शन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल माहिती देणार, हे सगळं आम्ही सांगून याच्यात लोकसहभाग कसा वाढेल आणि मग आपण कुठे आहोत, आपलं गाव याच्यात कुठं आहे, याचा एक आत्मपरीक्षण करायला आम्ही त्या गावाला लावू. आणि आता ह्याच्यातनं आता बाहेर हे बघा, पडण्यासाठी. आता बघा, ज्या वेळेला तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्या कामाबद्दल सांगत होते, त्या वेळेला तुम्ही सांगितलं ग्रामसभा हो. आहे. ज्या जी. वेळेला आपण पत्रकारिता त्याच्यामध्ये बोलायला लागलो, तुम्ही म्हटले ग्रामसभा होतच नाही. हे जे ऑब्झर्वेशन आहे, ही जी वस्तुस्थिती आहे, ते काय, 100% ग्रामसभा होत नाहीत ना कुठंच. समजा 15% 50% होतात, होत नाही. 100%. 622 ग्रामपंचायती माझ्या जिल्ह्यात आहेत. हा. 50% होत नाही, मग जिथं होत नाही तिथं करायला लावलं पाहिजे ना. ते आता ते जिथं होत ते आहे ती ते चांगली गोष्ट आहे, तेच त्यांचा अहो ते आनंद, त्यांचा अभिनंदन करू. तेच मी हम्म. बोलतो, या. तेच मी बोलतो की तुम्ही आता कसं आहे, मारुती बनसोडे हे, यांना एक आता निर्भीड पत्रकार आणि पुन्हा काय विकाससेवी, काय, असे 2 रूपात काम करायचं आहे. तर तुमची तयारी आहे असं आम्ही समजतो. बरं. हो. काय, येस सर, येस. आपण कसं हा. आहे की हो, बिलकुल जसं बिलकुल बिलकुल तुम्ही सर आहे. आता नरेंद्र दाभोळकर यांच्या चळवळीपासून काम करत 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 एवढं मोठं काम रचलेलं आहे. तर तुम्हाला, जी सर. म्हणजे तुम्ही ज्या विद्यापीठात शिकायला पाहिजे, गावाच्या रानाच्या अन्यायग्रस्त महिलांच्या इकडे, ते सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. बरं का? आता बरोबर आहे. ते हो. तुम्हाला येस पुढच्या सर. पिढीला सांगायचं आहे, इकडे तिकडे सगळीकडे जाऊन सांगायचं आहे. बरं का? सगळ्यांनी येस. एकत्र करायचं हो. आहे, वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत. तर ते कसे करायचे हो. वगैरे, त्या दृष्टीने आपण चर्चा करत राहू. येस सर, येस. हो. बिलकुल सर, बिलकुल करूया.
तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला खूप अभिमान वाटला अशी एखादी गोष्ट सांगा तुमच्या सामाजिक जीवनातली. लक्षात राहील आणि अभिमान वाटेल अशी. हम्म. त्याच्यातलं एक तर हेच सांगितलं मी की पोतराजाचं जे आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहील की या लोकांना मी 152 पोतराजाचं मतपरिवर्तन करून त्यांना मी मेन स्ट्रीम मध्ये आणलेलं आहे. एक माझ्या कायम लक्षात राहील आणि त्याही लोकांच्या लक्षात राहील. दुसरं आहे की ज्या अनेक आमची जी गावं आहेत त्यातल्या ज्या बचत गटातील महिलांना आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आणलं. एक उदाहरण सांगतो सर, तुम्हाला पण आवडेल. वागदरी नावाचं एक छोटंसं गाव आहे आमच्या नळदुर्गच्या जवळ. तिथं कमळाबाई वाघमारे नावाची अशिक्षित महिला पण ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आली. आणि त्या गावात निवडणुकीच्या काळात मी गेलो नाही, पण नंतर गेलो आणि मग गटाची मिटिंग घेत असताना बाकीच्या महिलांनी सांगितले की सर आपली ताई निवडून आली. अरे अभिनंदन केलं, तिथली फुलं गोळा करून गुच्छ करून ताईचा सत्कार केला. आणि मी ताईला विचारलं की ताई तुमचं काय शिक्षण झालंय का? नाही. मग तुम्ही ग्रामपंचायतीच्या मेंबर कशा झाला, तर तुम्हाला तिथं व्यवहार कसा कळेल? तर ती थोड्या वेळ थांबली पण पुन्हा म्हणाली की मला कुठं वाटलं व्हावं म्हणून. त्या पॅनल प्रमुख पाटलांना वाटलं मला मेंबर करा म्हणून त्यांनी मला केलं. म्हणजे असे त्यांना फक्त साठीचे लोक सोयीचे लागणार होते म्हणून त्या ताईने निवडलं होतं. पण मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे ताई तुम्ही आता निवडून आलात, पण मी सांगतो तसं तुम्ही आता काम करायचं. आणि त्या ताईंना आम्ही सांगितलं की तुम्ही मासिक मीटिंग मध्ये जाताय का? तर ती म्हणाली मी जात नाही, तो शिपाई दप्तर घेऊन येतो आणि इथं सही घेऊन जातो अंगठा माझा. म्हटलं असं करू नका. तो तुमचा काय तुम्ही वाचत नाही, तुम्हाला वाचता येत नाही तर त्याला विचारत नाही, पण तो उद्या तुमचं शेत लिहून घेईल, तुमचं घर लिहून घेईल, तुमच्या नावातून कर्ज काढेल, मग कसे करणार आहात? ते म्हणले आता काय करू? मी म्हणलं ह्याच्या पुढे एवढंच काम करा, पुढच्या वेळेस आल्यानंतर त्याला म्हणायचं ती काय लिहिले ती मला वाचून दाखवून मग माझी सही घे. हम्म. आणि नाही तर पुढच्या मिटिंगला मला नोटीस दे, मी पंचायतला येते. आणि मग ती ताई अशिक्षित जरी असली तरी ते पंचायतच्या मीटिंग मध्ये जाऊन बसू लागली. आणि ती गेल्यामुळे दुसऱ्या महिला जाऊ लागल्या. ती कमळाबाईला काय शिक्षण नाही तर बसते तर आपण गेलं पाहिजे, त्या पण येऊ लागल्या. आणि मग पुढे एपीजे अब्दुल कलाम साहेब जेव्हा देशाचे महामहिम राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी भारतातल्या 1500 पंचायत राजमध्ये काम केलेल्या महिलांना दिल्लीत बोलावलं. आणि मराठवाड्यातल्या 15 महिला होत्या. त्यात मला बालाजी केंद्रे नावाचे एक माझे मित्र होते, त्यांनी विजय अण्णा बोराडेंच्या केव्हीके मध्ये कामाला होते. त्यांनी मला फोन केला की म्हणजे सर तुमच्या कार्यक्षेत्रातली मला एक महिला पाठवा, दिल्लीला पाठवायची. तेव्हा मी दुसऱ्याही माझ्या महिला शिकलेल्या होत्या, पण मी ह्यांना का पाठवलं तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पंचायतीच्या मिटिंगला जाऊन बसा आणि तुमचे प्रश्न लिहून आम्ही देत होतो की आमच्या दलित वस्तीत रस्ता नाही, समाज मंदिर नाही, पाण्याची सोय नाही, ही चिठ्ठी फक्त ग्रामसेवकाला सरपंचाला द्या. आणि त्यांनी दिलं आणि त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये 7 लाख का 10 लाखांच्या योजना राबवलेल्या होत्या एक अशिक्षित महिलाने. मग तिला आम्ही म्हणले की आता तुम्ही शासकीय पाहुणे म्हणून तुम्ही दिल्लीला जा. ती म्हणली मला कशाला, मी कधी जिल्ह्याला गेले नाही सर, तुम्ही मला दिल्लीला पाठवता. त्याने नाही हे म्हणलं तुम्ही जा. खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही जाता जाता. आता आपली वेळही हो. संपलेली याची. जी तर जी जी खूप हो. खूप 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 धन्यवाद. आणि तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा, अप्रतिम शुभेच्छा तुमच्या सामाजिक कार्याला. आणि श्वास महाराष्ट्राच्या या मोहिमेमध्ये देखील आपण असंच तडफेने अभ्यासपूर्ण काम कराल याची पूर्ण खात्री आहे. नमस्कार खूप मंडळी, खूप धन्यवाद. आपल्या ओके सर. आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या.